2024 रोजी जगातील सर्वात उंचीवर असलेल्या युद्धभूमी सियाचीनला भेट दिली आणि तेथील सुरक्षा स्थितीचे प्रत्यक्ष मूल्यांकन करून आढावा घेतला। अतिशय प्रतिकूल हवामान आणि कठीण प्रदेशात तैनात असलेल्या जवानांशी त्यांनी संवाद साधला। राजनाथ सिंग यांनी सियाचीन शिखरावरील परिचालन सज्जतेबद्दल आणि सध्याच्या सुरक्षा स्थितीबद्दल तेथे प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेतली। अत्यंत कठीण परिस्थितीत दुर्दम्य साहस आणि दृढनिश्चयाच्या जोरावर आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी मार्गक्रमण करणाऱ्या जवानांचे त्यांनी कौतुक केले। राष्ट्र नेहमीच सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांचे ऋणी राहील, कारण त्यांच्या त्यागामुळेच प्रत्येक नागरिकाला सुरक्षित वाटते। आपण एक शांततापूर्ण आयुष्य जगत आहोत, कारण आपल्याला याची खात्री आहे की आपले शूर सैनिक सीमेवर जागता पहारा देत आहेत। येणाऱ्या काळात जेव्हा राष्ट्राच्या सुरक्षेचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा हिमाच्छादित शिखरांच्या सियाचीनमधील साहसी आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असलेल्या आपल्या जवानांचे स्मरण मोठ्या अभिमानाने केले जाईल। भावी पिढ्यांसाठी ते कायमच प्रेरणादायी ठरतील, असे संरक्षण मंत्री म्हणाले। यावेळी मातृभूमीचे रक्षण करताना सर्वोच्च बलिदान दिलेल्या शूरवीरांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून संरक्षण मंत्र्यांनी सियाचीन युद्ध स्मारक येथे जाऊन पुष्पचक्र अर्पण केले।